नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, ते म्हणजे नारळाचं दूध आणि शिरवाळे। तर सर्वात अगोदर आपण शिरवाळे तयार करून घेणार आहोत। शिरवाळे तयार करण्यासाठी इथे मी 1 कप इतकं तांदळाचे पीठ चाळून घेतलेलं आहे। 1 टीस्पून साजूक तूप आणि 1/4 टीस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे। जशी आपण भाकरीसाठी उकड काढतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे। पाण्याला इथे उकळ आलेला आहे, यामध्ये घेतलेलं मीठ आणि तूप काढून घेऊया। तुपामुळे ना पीठ चांगलं मऊसूत शिजतं आणि चांगली शाईन सुद्धा येते, त्यामुळे इथे आपण तूप सुद्धा घालून घेतलेलं आहे। तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। आता गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि घेतलेलं पीठ सर्व यामध्ये काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण पाण्यामध्ये एकजीव करून घेऊया। हे बघा, पीठ पाण्यामध्ये लगेचच मिक्स करून झालेलं आहे। मिनिटभर आपण याच पद्धतीने असं मिक्स करून घेणार आहोत। पीठ इथे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व पीठ इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। चमच्याने आपण थोडंसं मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे कोमट व्हायला सुरुवात होईल। हलकं कोमट झालं की हे पीठ आपण मळून घेणार आहोत। इथे आपलं पीठ कोमट झालेलं आहे। सर्वात अगोदर आपण चांगलं हातानेच मळून घेणार आहोत आणि लागेल तसं पाण्याचा शिंपडा मारून अगदी मऊसूद होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटांसाठी याच पद्धतीने आपण पीठ चांगलं मळून घेणार आहोत। तीन ते 4 मिनिटांसाठी इथे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे। हे बघा, अगदी मऊसूद मळून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि एका बाजूला स्टीमर गरम करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। इथे मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत, यामध्ये आपण शिरवाळे वाफवून घेणार आहोत। तर त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत, जेणेकरून त्या पटकन निघायला अगदी सोप्या जातील। हे बघा, या पद्धतीने। तुमच्याकडे जर का इडली पात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये ठेवून घेऊ शकता। आता आपण ह्या बाजूला ठेवून घेऊया। इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि आतमध्ये अगदी बारीक शेव बनवतो त्याची प्लेट सुद्धा लावून घेतलेला आहे। याला सुद्धा आपण तेल लावून चांगलं ग्रीस करून घेणार आहोत। हे बघा, सोऱ्याच्या ह्या बाजूला सुद्धा आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। पीठ आपल्याला तेल लावून थोडंसं असं मळून घ्यायचं आहे। आता आपण हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया। आता आपण सोऱ्या बंद करून घेऊया। आता आपण वाट्यांमध्ये शिरवाळे पाडून घेणार आहोत। हे बघा, वाटीमध्ये बसतील एवढंच आपल्याला हे पाडून घ्यायचे आहेत। आता आपण हे स्टीमर मध्ये ठेवून घेऊया। स्टीमर इथे आपण गरम करून घेतलेला आहे। खाली आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि वरती त्याची ही जाळी ठेवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये ह्या वाट्या ज्या आहेत त्या ठेवून घेऊया।
आता आपण झाकण लावूया आणि मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिटांसाठी छान वाफवून घेऊया। जोपर्यंत आपले शिरवाळे वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण नारळाचं दूध तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा नारळ खवून घेतलेला आहे, 2 चिमूटभर मीठ घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेला आहे। हे तिन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। जिरं आणि मीठ यासोबतच आपल्याला यामध्ये पाव कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपण नारळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता आपण हा एका कपड्यावर काढून घेऊया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। यावरती आपण एक सुती कपडा ठेवून घेणार आहोत आणि यावरती खवून घेतलेला नारळ काढून घेणार आहोत। हे बघा, यावरती आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। आता आपल्याला हे चांगलं पिळून घ्यायचं आहे। नारळातलं पाणी आपण चांगलं पिळून घेतलेलं आहे। आता हे पुन्हा आपण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपण पुन्हा अर्धा कप इतकं पाणी काढून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। पुन्हा आपण हे कपड्यावर काढून घेऊया। आता आपल्याला पुन्हा हे चांगलं पिळून घ्यायचं आहे। हे फक्त आपल्याला 2 वेळेसच करून घ्यायचं आहे। हे बघा, सगळं जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घेऊया। नारळाचं दूध इथे आपलं काढून झालेलं आहे। हे बघा, मस्त असं भरपूर दूध निघालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून इतकी वेलचीची पावडर आणि यासोबतच आपण अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया। बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन यामध्ये मेल्ट होईल। आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। हे बघा, आता आपले शिरवाळे शिजलेत की नाही ते बघूया। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, इथे आपले शिरवाळे चांगले वाफवून झालेले आहेत, हाताला लागत नाहीयेत म्हणजे चांगले वाफवून झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊया आणि हे बाहेर काढून घेऊया। इथे आपले शिरवाळे आणि नारळाचं दूध दोन्ही सुद्धा तयार झालेले आहेत। आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले शिरवाळे आणि नारळाचं दूध बनून तयार झालेलं आहे। अगदी झटपट तयार होतं आणि चवीला अगदी जबरदस्त लागतं। जर का तुम्ही या पद्धतीने शिरवाळे आणि नारळाचं दूध बनवलं नसेल तर एकदा नक्की करून बघावं। ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।